मित्र, मी यूट्यूबकडे का वळलो या संदर्भात एक किस्सा सांगणार आहे. कोरोना काळामध्ये मी फेसबुक लाईव्हवरून मार्गदर्शन करत होतो. तेव्हा माझा चिरंजीव विनीत यांनी मला सुचवलं की पप्पा, फेसबुक हे सगळेजण वापरत नाहीत, पण यूट्यूब हे सगळेजण वापरतात. म्हणजे यूट्यूब हे सगळ्याकडे ॲप्लिकेशन असतं, ॲप असतो तो. मग तुम्ही यूट्यूबवरून मार्गदर्शन करा. खरं तर मी त्यानं सांगितल्याबरोबर जर मी तेव्हाच तातडीने केलो नाही, पुन्हा थोडंसं वेळ लागला, परंतु ते सुरू केलं. आज 7-8 लाख लोकांनी माझं यूट्यूब बघितलेलं आहे. म्हणजे मला या निमित्तानं त्याची संदर्भामध्ये त्याच्याविषयीची कृतज्ञता आज व्यक्त करण्याचं कारण त्याचा आज वाढदिवस आहे. म्हणून विनीतला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि या निमित्तानं मला पालकांना सांगायचं आहे, आपला मुलगा जर काही सुचवत असेल, मुलगी काही सुचवत असेल आणि ते योग्य असेल तर त्याची अंमलबजावणी केली तर आपलं कुणीतरी ऐकते, हा एक मेसेजही जातो आणि त्यामुळं आपलंही हित आणि समाजाचंही हित होते. आणि आपणही मग आपलाही एक नैतिक अधिकार निर्माण होतो की तू सांगितलेलं मी ऐकलो, माझं तू ऐक. म्हणून मित्र, अशा शिकण्यासाठी लहान आणि मोठा हा महत्त्वाचा भाग नाही, तर त्याचं जे सांगणं असतं पुढच्या व्यक्तीचं, तो लहान आहे का मोठा महत्त्वाचा नाही. तर ते जर उपकारक असेल तर ते आपण ऐकलं पाहिजे. ते जर लहानही असेल, त्यांनी लिहिलं असेल तर ते वाचलं पाहिजे. कारण अनेक महामानव कमी वयामध्ये गेले, पण या जगाला समृद्ध असे विचार देऊन गेले. म्हणून त्याचं आपण लहानपण लक्षात घेत नाही, त्यांचं महानपण लक्षात घेतो. संत ज्ञानेश्वर महाराज, असे कित्येक महापुरुष आहेत की ज्यांनी चांगले विचार समाजाला दिलेले आहेत. त्या चांगल्या विचाराचं आपण अंगीकार करावा, जे चुकीचं आहे ते तरावया आधी शोधा वेदवाणी, वांजट बोलणी वारात त्याची. वेदामधलं जे चांगलं आहे ते घ्या, असा तुकोबारायांचा संदेश आहे. म्हणजे माणूस हा महत्त्वाचा नाही, तर त्याचे विचार जर चांगले असतील, त्याच्या सूचना चांगल्या असतील, त्याच्या कल्पना चांगल्या असतील तर त्याचा आपण अंगीकार केला पाहिजे. एवढाच एक भाग मला या निमित्तानं सांगायचा होता. पुन्हा एकदा विनीतच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांनी हे जे मला सुचवलं त्याच्याविषयीची कृतज्ञता आणि धन्यवाद.